राम और श्याम हा दिलीप कुमार यांचा सदाबहार चित्रपट 7 एप्रिल 1967ला प्रदर्शित झाला होता. म्हणजे यंदा त्याला 58 वर्ष पूर्ण होत आहेत. दिलीप कुमार हे तसे ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध. मात्र या चित्रपटामध्ये दुहेरी भूमिकेमधील श्याम या भूमिकेमध्ये त्यांनी जो विनोदी पद्धतीनं जे सादरीकरण केलं त्यामुळं आपण विनोदी अभिनयामध्ये सुद्धा मास्टर आहोत हे दिलीप कुमार यांनी दाखवून दिलं. चित्रपट सुपरहिट ठरला आणि दिलीप कुमार यांना त्या वर्षीचा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारही मिळाला. 1967च्या हिट झालेल्या चित्रपटांमध्ये राम और श्यामचा दुसरा क्रमांक लागला. असं म्हणतात की राम और श्यामच्या यशामुळं त्यानंतर सीता और गीता, जैसे को तैसा, चालबाज, किशन कन्हैया, गोपी किशन अशा डबल रोलच्या चित्रपटांची लाट आली. थापी चाणक्य यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं होतं.